ह्याची सांगा माहिती. ही जरा हाईटनं कमी वाटते. ही हाईटने कमी आहे, दुसऱ्या वेताची म्हैस आहे, पण दुधाला चांगली आहे. 14 लिटर मिल्क कॅपॅसिटीची ही म्हैस आहे. शिंगाला प्युअर रिंग आहे, कासाला हिच्या रेडी आहे. आणि आता माझ्या इथं 13 लिटर चोख दूध चालू आहे. 13 लिटर 13 दोन्ही लिटर टाइम. हा दोन्ही टाइमचं मोजून घेऊन जाऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. 14 लिटर मिल्क कॅपॅसिटीची म्हैस आहे, फक्त हाईट कमी आहे. हिची किंमत फक्त आपण ठेवली 1,37,000 रुपये. फक्त हाईट कमी म्हणून थोड्या किमती कमी थोड्या आहेत. किमती कमी आहे, कारण कसं आहे, शेतकरी जो घेतो किंवा आपणही कुठली वस्तू घेताना सर्व चुकून घेतो. बरं, आता हे जर सांगा माहिती. ही मोठ्या मापाची म्हैस आहे. कमीत कमी हिने दूध द्यायला पाहिजे 16 लिटर. तिसऱ्या वेताची म्हैस आहे. आता हिचं दूध माझ्या इथे 15 लिटर चालू आहे. फुल हाईटची म्हैस आहे. कुट्टा बिट्टा खूप मोठा आहे हिचा, पातळ चमडीची म्हैस आहे. हिच्या कासेला रेडी आहे. आणि हिची किंमत ठेवली आपण 1,55,000 रुपये. दुधाची जी कॅपॅसिटी तुम्ही सांगितलेली आहे ती वाढते का कमी होते? हे वाढणार, कारण आता जो हा स्ट्रेसमध्ये अजून सुद्धा 4 दिवस झालेले आहेत, त्याच्यामुळे अजून सुद्धा स्ट्रेसमध्ये आहे. त्यामुळे आता 15 लिटर आहे, अजून 1 लिटरचा फरक पडेल हिला. हाईटला वगैरे आणि लांबीला वगैरे छान आहे. फायनल किंमत किती सांगता त्याची? हिची फायनल होईल 1,50,000 पर्यंत देऊ आपण ही म्हैस.